नमस्कार मित्रांनो. तर आज खूप महत्त्वाची न्यूज आलेली आहे. ती म्हणजे तलाठी भरती संदर्भात. तलाठी भरती इतक्या दिवसाचा आपण वाट बघत होतो. तर आज तलाठी भरती पदे ॲड केलेली आहेत ग्रुप सीमध्ये. जी ग्रुप सीची ॲड आहे, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, जी 25 जून 2026 रोजी ॲड आली होती. ऑलरेडी ॲड आलेली आहे. त्या ॲडमध्ये ही पदं सर्व ॲड केलेली आहेत. तर जास्त मी आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. आता यामध्ये आपण बघू शकतो, महसूल वन विभाग यामध्ये तलाठी म्हणजे त्याला ग्राम महसूल हे नाव दिलेलं आहे. 1539 जागा ॲड केलेल्या आहे. त्याची पात्रता काय आहे, तर कोणत्याही शाखेतील पदवी हे आहे. आणि जाहिरातीमध्ये जो वयोमर्यादाचा जो विषय आहे, 38 वयोमर्यादा आहे सर्वांना, म्हणजे कॅटेगरीचे. आणि जर ओपन असेल तर 32. प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार थोडं खालीवर होऊ शकतं. ते ॲडमध्ये आपण बघू शकतो. डिटेल ॲड अजून आलेली नाही. तर ही ऑलरेडी जुनीच ॲड आहे. त्याच्यामध्ये पदे ॲड झालेले आहेत. तर त्यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे एनी डिग्री तुम्हाला पाहिजे. दुसरी गोष्ट, वयाचा जो क्रायटेरिया आहे तो दिनांक 5 ऑगस्ट 2026 त्या दिवशी तुमचे तो क्रायटेरिया पूर्ण झालेला पाहिजे. म्हणजे जर 32 वर्ष जर वयाचे मर्यादा असेल तर 5 ऑगस्ट 2026 या दिवशीपर्यंत तुमचं 32 वय झालेलं पाहिजे. म्हणजे 32 वयच्या वरती झालेलं नाही पाहिजे. म्हणजे जर 5 ऑगस्टच्या अगोदर जर 4 ऑगस्टलाच तुमचं वय 33 कंप्लीट होत असेल तर मग 32 कंप्लीट होऊन जर 33 सुरू होत असेल तर तुम्ही त्यासाठी क्वालिफाय नाही. म्हणजे 32च्या आतमध्ये चालतं. 32च्या वर एक दिवस पण चालणार नाही. एक उदाहरण देतो. प्रत्येकाचं वेगळं आहे. कोणाला 38 आहे, कोणाला 37 आहे. कॅटेगरीनुसार प्रत्येकाचं चेंजेस आहे. एज लिमिट ते तुम्ही बघून घेऊ शकता. आता मेन तलाठीच आहे. आता या तलाठीपदे ग्रुप सीमध्ये ॲड झाल्यामुळे आता परीक्षेचा पॅटर्न हा पहिले एकच पेपर असायचा तलाठीला. आता 2 पूर्व आणि मुख्य असा हा प्रकार राहणार आहे. आता बाकी अजून डिटेल बघून घेऊया. अजून कोणते कोणते पदे ॲड झालेत, तर त्यामध्ये मत्स्य विकास अधिकारी, जो मत्स्य विषयातील BFSC धारण करणारी पदवी ही आहे, जी फिशरीमध्ये ही पदवी असते, फिशरी सायन्स. तर त्यांच्यासाठी ह्या 254 जागा आहेत. म्हणजे BSCमध्ये फिशरी सायन्स ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी हे स्पेशल 254 आहेत. त्यांची म्हणजे त्याला एनी डिग्री हा क्रायटेरिया नाही, त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया आहे. आता तलाठी भरतीसाठी एनी डिग्री क्रायटेरिया आहे. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस तलाठीसाठी परीक्षा देत आहे त्यावेळेस तुम्ही ॲटोमॅटिकच या बाकीच्या पदांसाठी पण क्वालिफाय होत आहे. आता बघू अजून काय दिलं आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की 5 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आयोगाच्या संकेतस्थळावरती फॉर्म भरू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीच्या नंतर जर समजा या दिवसापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि पेमेंट राहतं फॉर्म भरल्यानंतर एक ऑप्शन असतो पेमेंटचा. तर पेमेंटला तुम्ही 2-3 दिवसानंतर पण करू शकतात. कधी 8 ऑगस्टपर्यंत करू शकतात. 2000 म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये 8 ऑगस्ट धरून झाला. पण 5 ऑगस्टपर्यंतच तुम्ही फॉर्म भरून करा, कारण नंतर काही इश्यू येतात. आता टोटल जी ॲड आहे ती 5707 पदांसाठी झालेली आहे. ह्यामध्ये क्लरिकलचे खूप सारे पद आहेत. 3000+ पद हे क्लरिकलचे आहेत आणि त्याला टायपिंग वगैरे लागते. मग तलाठीला तसं काही नाही. तलाठीचे 1539 पदांसाठी टायपिंग वगैरे अशी काही अट नाही. आता आपण बघू परीक्षा पॅटर्न काय आहे तो. आता परीक्षेचा जर पॅटर्न म्हटलं तर गट क 2026 यामध्ये पद ॲड झालेले आहेत. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 टप्प्यामध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. पूर्व परीक्षामध्ये एकच पेपर असतो. त्याला GS म्हणतात, जनरल स्टडीज. आणि मुख्यमध्ये असतात 2 पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. हा असतो भाषा विषयाचा. त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश
हे विषय असतात. 50 प्रश्न मराठीचे, 50 प्रश्न इंग्लिशचे. आणि पेपर 2मध्ये असतं जनरल स्टडीज. त्याच्यामध्ये परत इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे असं कायदा वगैरे ह्याच्यामध्ये असतात. जास्त काय नाही. जो या ठिकाणी जे विषय असतात तेच 80 मार्काला या ठिकाणी असतात. फक्त 20 मार्काचं थोडं पुढं मागं होतं. थोडं वेगळा सिलेबस. त्याच्यामध्ये पर्यावरण आणि कायद्याचे 3 प्रश्न एवढंच ॲड होतं. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी बस. म्हणजे बऱ्यापैकी 80% सिलेबस हा प्रीचाच मुख्यला पेपर 2 आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. फक्त हा जो लँग्वेजचा पेपर आहे तो फक्त मुख्यसाठी आहे. ही पास झाल्याच्या नंतरच तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होतात मुख्य परीक्षा, पूर्व पास झाल्याच्या नंतर. आता पूर्वचा सिलेबस काय आहे ते आता आपण बघूया. आता हा आहे पूर्वचा सिलेबस. 100 प्रश्न आहेत. पदवी दर्जा आहे. माध्यम मराठी आणि इंग्लिश. म्हणजे एक प्रश्न मराठीत असतो तोच खाली इंग्लिशमध्ये पण असतो. म्हणजे दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला प्रश्न आहेत. वेळ आहे 1 तास. आणि प्रश्नांचा प्रकार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 ऑप्शन असतात. त्यापैकी एक निवडायचा आहे तुम्हाला. आता यामध्ये 25% किंवा 1/4 एवढे गुण काय केले जातील वजा कोणत्या चुकीच्या प्रश्नाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर एक जो बरोबर आलाय का त्याचे प्रश्न तुमचे वजा होतील. फॉर एक्झाम्पल 100 प्रश्न आहेत. तुमचे 60 प्रश्न बरोबर आलेत आणि 40 प्रश्न चुकले आहेत. तर या जे 40 प्रश्न चुकलेत यासाठी ह्या 60 प्रश्नातील 10 प्रश्न वजा होतील. म्हणजेच फक्त तुम्हाला 50 मार्क मिळतील. 50 मार्क मिळतील 50 प्रश्नाचे. आता बघू आपण विषय कोणते कोणते आहेत. आता अभ्यासक्रम बघूया. 8 विषय आहेत. इतिहास 10 प्रश्न असणार आहेत 10 मार्काला. भूगोल 10 प्रश्न आहेत 10 मार्काला. इकॉनॉमिक्स 15 प्रश्न 15 मार्काला. चालू घडामोडी 15 प्रश्न 15 मार्काला. एक प्रश्न 1 मार्काला असतो. पॉलिटी 15 प्रश्न 15 मार्काला. सायन्स 15 प्रश्न 15 मार्काला. अंकगणित 10 आणि बुद्धिमत्ता 10. असे टोटल 100 प्रश्न असणार आहेत 100 मार्काला. आता एवढ्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. फायनल डेस्टिनेशन या बॅचचं नाव आहे. तर ते तुम्हाला त्यामध्ये आपण जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान हे 80 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. फक्त यामध्ये हे 2 असणार नाही, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. GSच्या 80 प्रश्नांची आपण तयारी करणार आहोत. प्रिलिम्स आणि मुख्य दोन्ही पण त्यामध्ये कव्हर होणार आहे. तर जर कोणाला तलाठी भरतीची एक्झाम द्यायची असेल यावेळेसची, जी की 25 ऑक्टोबर ही डेट आहे प्रिलिम्सची, प्रिलिम्स देणार असेल तर आपली बॅच तुम्ही घेऊ शकता. बॅच घ्यायची असेल तर माझा नंबर आहे 9545 35 52 18. या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा टेलिग्राम ID आहे @VijaySingh19 या नंबरवरती या टेलिग्राम IDवरती पण तुम्ही मेसेज करू शकता. यामध्ये आपण सर्व विषय डिटेलमध्ये घेणार आहोत. प्रिलिम्स आणि मेन्स हे 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण करणार आहोत. 60 दिवसामध्ये कंप्लीट. तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात टेलिग्रामवरती तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले जातील. ते तुम्ही बघायचे आणि लिहून घ्यायचं, नोट डाऊन करून घ्यायचं. तुमची प्रिलिम्स निघण्याची मी शाश्वती देऊ शकतो. 80 प्रश्नापैकी तुम्हाला 40 ते 50 प्रश्न मार्क सहज पडतील. या हिशोबाने मी सिलेबस कव्हर करणार आहे. टू द पॉईंट असणार आहे. टू द पॉईंट, जास्त काही. आता तुम्हाला तेवढा वेळ नाही. तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल किंवा अगोदर करताय, पोलीस भरती वगैरे करताय, असं कोणत्या गोष्टीचं करताय आणि आता शिफ्ट व्हायचं असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. फीस आहे 1999 ही फीस आहे. परंतु पहिले 4 ते 5 दिवस मी ते ग्रुपवरती टाकून देईल. 1599 म्हणजे 1600 रुपये तुमची फीस मी घेणार आहे. एकदा बॅच, आता बॅच तर सुरू झालेली आहे, पण एकदा 1 तारखेच्या नंतर मग मी 2000च्या खाली घेणार नाही. स्टार्टिंगचा डिस्काउंट राहणार आहे. बॅच सुरू झालेली आहे. 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत
आणि आपल्या चॅनलवरती एक डेमो लेक्चर पण टाकलेलं आहे. तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता. परवा दिवशी टाकलेलं आहे. डेमो लेक्चर बघू शकता आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे फायनल डेस्टिनेशन 2026 बॅच. फायनल डेस्टिनेशन बॅच. तुमचे कोणी मित्र वगैरे जर करत असतील तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आपल्या बॅचमध्ये परत तुम्हाला कोणतंही बुक घेण्याची गरज नाही, काही नाही. मी जेवढं लिहून देतो आहे तेवढं लिहायचं आणि तेच वाचायचं. तुमचे मार्क नक्की येतील. चला तर मग करा परत एकदा तयारी. थँक्यू व्हेरी मच.